मित्रांनो, खूपच दुःखद घटना घडलेली आहे आणि आपली चिवताई आपल्याला सोडून गेलेली आहे. पण मित्रांनो, तिला मी असं इथं तिथं पडू देणार नाही. मी तिची अंत्यविधी करणार, कुठेतरी छोटंसं गड्डा करून मी तिला पुरणार आणि तिच्या आत्म्याला शांती देणार. त्याच्यामुळे चला आपण आता जास्त वेळ वाया न घालता आपण कुठेतरी एक छोटंसं गड्डा करू आणि तिची अंत्यविधी पुरी करू. काय मित्रांनो, म्हणजे कसं आता गाडी मोटर त्यांच्याकडून गेल्यापेक्षा मग किडे मुंग्या खाल्ल्यापेक्षा त्याला आपण कुठेतरी सुरक्षित चांगल्या जागेवर नेलेलं ते बरं राहील, आहे की नाही? चलो, आयला इतके सुंदर चिवताई होती राव. इतकी नादा रोज खेळायचे बरं का आपल्या टपरीच्या अवतीभोवती. मी दररोज पाहतो तिला. पण अरे ते अवघड झालं राव. आज सकाळी पाहतो मी तर काय की ते अचानक तिला शॉक लागला आणि ती पडली आणि वाजली. या इकडे काहीतरी सुरक्षित जागेवरती ठेवू आपण, आहे की नाही? आता आपण इथं काय करू, एक छोटंसं गड्डा करू. या काही नाही दमाने. आता इथं आपण एक गड्डा करू मित्रांनो आणि तिची अंत्यविधी करून टाकू. तिच्या आत्म्याला शांती राहील आणि तिला रोडवर बी गाड्या मोटर जातील वगैरे कामे काही कुत्रे कात्रे खातील तर चांगलं वाटणार नाही. कारण मी तिला रोज पाहतो आपल्या टपरीवरती खेळायची, इकडे खेळायची. कधी कधी मी काही खाल्लेलं खाली टाकलेलं असलं, कधी खुरकाटा ती खायसाठी यायची. त्याच्यामुळे आज मला खूप दुःख झालं. मी तिची अंत्यविधी कंप्लीट करतो. जागा निब्बर आहे खूप. मला वाटलं जरा नरम असेल पण खूप हे मुरुम मित्राविड काळी माती नाही आहे, निब्बर जागा आहे. त्याच्यामुळं मी जरा पण आपल्या चिवताईसाठी मी हे त्रास सहन करणारच. चिवताईसाठी नाही तर कोणासाठी, आहे की नाही? किती सुंदर होती हो, लय खेळायची मस्त आणि इकडून तिकडे ओढायची. आयला लय दुःख झालं, लय वाईट वाटायला लागलं मित्र. आता दिवस खरंच लय दुःखाचा दिवस आहे माझ्यासाठी. मला आज कर्माने सकाळपासून माझा मूड ऑफ झालेला आहे. सगळे म्हण लागले की बंधू तुम्ही आज हसाने खेळाने आज तुमचा हे बा मित्र असं छोटंसं गड्डा केलं मी. आता तिला त्याच्यामध्ये हे करून टाकतो, आहे की नाही? जेणे करून तिला किडे काही दुसरे कुत्रे मांजरी नाही खाणार. तिला एकदम व्यवस्थित तिची अंत्यविधी होऊन जाते मग, आहे ना? आणि लक्षात बी राहतं आपल्याला लिंबाच्या झाडाखाली आपण तिला हे केलेले म्हणून तिची अंत्यविधी केलेली. तर मित्रांनो, ही आपली छोटीशी अंत्यविधी आपण कंप्लीट केलेली आता कारण दुःख तर झालंय पण आता काय करावं, जन्मते ते मृत्यू वाटेल. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. दुसरी चिवताई येईल, आपण तिचं स्वागत आणखीन जोरात करू, आहे की नाही? निसर्गाची देण नाही, जो आला तो गेला, जो आला तो जाणारच. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही मित्र. आयुष्यामध्ये ह्या चालूच राहते घडामोडी. आजचा दिवस मी बोर आणि जरासा दुःखत राहीन मला. उद्यापासून चांगली सुरुवात करू. धन्यवाद.